ही वाहिनी गाडी घासलेली मस्ती चरबी गुरमी ए थांब 19 किती पैकी 50. तर मित्रांनो तुमचं परत स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आता 10:30 वाजता उठलो आहे आणि आता बघू शकतात 11:30 वाजलेत. तर काही कामानिमित्त आपल्याला जायचं आहे बाहेर. तर मी बघू शकतात सिद्धेशला पण बोलवलेलं आहे आणि अजून एक भाऊ आहे आदित्य म्हणून. तर त्यांना माहितीच नाही की आम्ही यूट्यूब चॅनल उघडले का काय, कधी उघडले. हॅलो गाईज, आम्ही कामाने. तर त्याला एका ठिकाणी बोलवलं आहे, तिकडे बोलून डायरेक्ट ब्लॉगिंग करता सांगणार आहे की चॅनल उघडलं. तर बाहेर जायचं कारण ते तुम्हाला मी रस्त्यात सांगेल. आणि मला मगाचपासून प्रश्न पडलेला की ही गाडी न्यायची का ही गाडी न्यायची. मग फार वेळ विचार करून प्रश्न पडला. महिना झाली ही गाडी काढली होती आपली, तर ही गाडी घेऊन जाऊ. तर ही गाडी न काढण्याचं कारण पण मी तुम्हाला रस्त्यातच सांगेल. ते कारण माझं भाऊ आहे आदित्य छोटा, त्याने एवढा मोठा कान रचलेला तुम्हाला मी रस्त्यात सांगेल. तर भेटू, थांबा. गाईज आता आम्ही चाललोय वरती. आम्ही आज काढल्या हा घोडा. ही गाडी 1 महिना आमच्याकडे नव्हती, म्हणजे आमच्या सगळ्यात लहान्या भावाने ही गाडी घासली होती. तर घरचे आम्हाला पण ही गाडी देत नव्हते, पण आता ही गाडी परत आमच्या हातात आलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ही गाडी आम्हाला काढू देत नाही घरचे. सांगितलं मी त्यांना. तर ह्याने तुम्हाला कारण सांगितलं असेल. तो सगळा राग निघाला माझ्यावर, म्हणून आता ही महिन्याभरानंतर गाडी काढतोय. तर घरच्यांना माहितीच नाही गाडी काढलेली अजून. तर ते बघा मित्रांनो, दिसला का माझा छोटा भाऊ डॉन सारखी एंट्री. बघा डॉन कसा गॉगल बिगल घालून माझात फुल माझात वर. बघा काय, बघा गाडी लावून चंपक आज तो गाडी लावून साईडला. मित्रांनो हिनेच तो कांड केलता, त्याच्यामुळे ही गाडी महिन्याभर निघाली नाही. तुला एक गोष्ट सांगतो, कोणाला सांगू नका. आपलं युट्यूब चॅनल आहे नगरकर ब्रदर्स म्हणून. झालं का? खरंच काय झालं का? खरंच चॅनल आहे आपलं युट्यूब चॅनल. आज ब्लॉग दुसरा चालू आहे, ब्लॉग नंबर 2. काय म्हणणं तुझं? ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि तू जो कांड केलता इनोवा घासलेली कोपऱ्याला, त्याच्याबद्दल तुला काय? एकदाच घासली आयुष्यात, एकदा पहिली गाडी घासली मी. कारण की तेव्हाच एकदाच भेटली होती. नाही, जेव्हा भेटली तेव्हा घासली नाही. कस काय घासली? कारण काय होतं? माज मस्ती चरबी गुरमी. आली तुझ्यात ते लहानपणापासून जे रक्तातच होती तुला म्हणायचं. हो. आपण असे ज्या कामाला आलोय- तुकरट उत्तर ऐकून भाऊ लाजीरवाणी वाटतं मला. बघा, पावर. लाडलो ए, गप्पे. गाईज आमचा मोठा जो भाऊ आहे तो आहे. म्हणजे इथं बी पील गाईज. आता मी काहीतरी बोललो त्याला बी पील आता, पण तो टिंब आहे गाईज. कारण मित्रांनो सगळी जबाबदारी आहे ना ही माझ्या. जबाबदारीचा प्रश्न नाहीये. नाही ही माझ्याकडे कॅमेरा घे ना. प्रत्येक गोष्टीत घाबरायचं, प्रत्येक गोष्टीत. आता बघा, आता गाडी अशी केली, घाबरतोय. नाही. हे बघा, हळू घे. काहीच म्हणजे कसं व्हायचं, एवढ्या गाड्या आहेत आमच्या घरात. मी आहे. जबाबदारी सगळी माझ्यावर आहे, कारण घराचा सगळा बिझनेस घरदार सगळं मीच बघतोय. काय नाही गाईज, नाही. लग्न करणार याचं आम्ही. बाप करायचंय. अरे माणूस दिसतोय तिकडे, त्या बघा ना. पुढे थांबवली ना मित्रांनो, जो हिने कांड केलता स्क्रॅचचा, तोही मी तुम्हाला दाखव की. तोही दाखवतो. आत्ताच थांबवतो, लगेच दाखव. बघा, जो तू मोठा डेंट म्हणून त्याला बदनाम केलंय ना मित्रांनो. बघा आता केवढीशी गोष्ट आहे ती, घेणे केवढी मोठी केली. बघा दाखव. थांब. हे स्क्रॅच कुठे? सारी उम्र मैं जो कर जब करता दे. हे बघा
ही वाहिनी गाडी घासलेली आणि पुढे पण एकदा घासली आहे बघा. पुढे पण ठोकली आहे बघा. अजून भरपूर ठिकाणी वाहिनी घासलेली आहे गाडी. चला बसा गाडी. तर या माणसाला त्याचं जरा पण काही वाटत नाही. तर काय बोलावं आता तुम्हाला. दादा तुटेल दादा ते तुटेल. चल तुटे. थांब थांब. तर मित्रांनो आपण पद्धतीत बसूया गाडीत. बकचोदी नाही रुकनी चाहिए. कुछ भी हो जाए बकचोदी नाही. मला मॅथ्स मध्ये 19 पडले 50 पैकी. किती 19 किती पैकी 50. वा 80 पैकी 35 इंग्लिश मध्ये. अरे बापरे. बाज झाला. Yeah. ड्रायव्हर झालेला आहे चेंज. कारण की ज्याचा पगार ज्याला भेटतो त्यांनी तेच काम करावं असं आम्हाला वाटतं. कशी मस्ती दाखवतोय बघा हा. तर आता आम्ही ज्या कामासाठी आलतो घरातून ते काम करायला चाललोय. आमच्या आईने आम्हाला ते काम दिलं होतं, हे काम करून या. 5 मिनिटाच्या कामाला आम्ही आता कमीत कमी 20 मिनिटं घालवलेली आहेत. ह्याच्या पुढे अजून 10 मिनिटं त्यात जाणार आहेत. काहीच तुम्हाला मी एक गोष्टच सांगितली नाहीये. आमच्या घरातल्या एक व्यक्तीला तुम्हाला भेटवलंच नाहीये. तो व्यक्तिमत्व एवढा मोठा आहे, एवढा भारी आहे. तुम्ही पण त्याला बघून म्हणताल की बास ह्याच्यामुळे आम्ही तुमचे ब्लॉग बघणार. तुम्ही म्हणताल त्याचं कंटेंट बरेच येणार आहे पुढे. तोच आमच्या घरचा करता धरता आहे. तोच आहे जो हे सगळं चालवतो. त्याच्याच कृपेमुळे हे सगळं आलेलं आहे. आणि अजून एक आमची ती घरातली लक्ष्मा नाही. हे कट करू गाईज. आपण जरा विचित्र झालं गाईज. आता जे काम करायला आलतो ना ते काम व्हायला चालले. आम्ही आलो या भाईच्या दुकानात. 4 भुजा ट्रेडर्स येऊ शकता. आणि नेहमीसारखं कर्मचाऱ्याला पाठवले लहान भाऊ. नमस्ते. बघा गाईज हे बघा कशासाठी आम्ही दूध. गाईज हे बघा कशासाठी आम्ही आलोय. एवढा वेळ घालवले आहे. आईने दूध आणायला सांगितलेलं आणि ह्याच्यासाठी आम्ही एवढा वेळ घालवला आहे गाडी काढून. अजून एक खुलासा झाला आता. जसं मोठा म्हणला की लहानाने इनोवा घासली तसं लहानाने पण एक खुलासा केला की मोठ्याने क्रेटा घासली. मित्रांनो 1 महिना पण झालेला नाहीये गाडीला आणि हा गाडी ती घासून बसलाय. गेले 4 वर्ष हा गाडी चालवतोय. आणि ह्यानी गाडी घासणं योग्य आहे का? ते आरोप लावलेले एकदम खोटे आहे. ह्यानी गाडी घासणं योग्य आहे का मित्रांनो? नाही मित्रांनो तुम्हाला तेही सांगतो ते आरोप लावलेले एकदम खोटे आहे. घरी जाऊन आपण बघू की ते खोटे आहेत का खरे आहेत. तर काही घरी पोचले आता आम्ही. ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलत होतो ना की तुम्हाला त्याला भेटवतो आता. त्याचं नाव आहे वन अँड ओनली द ग्रेट गब्बर नगरकर. नगरकरांचे 5वी औलाद बघा. अरे असं बघा किती गोडे बघा. आता कसं सगळ्यांना भेटेल. आता एक गोष्ट बघायचीच राहिली, क्रेटा कुठे घासली आहे. आपण बघूया क्रेटा कुठे घासली. मित्रांनो तो आरोप एकदम खोटा लावलेला होता. आरोप खोटा निघाला ते ह्याला मारायचं, खरं निघाला ह्याला मारायचं. ह्याचं म्हणणे ॲलॉयला घासली. लयला नाही, इथं खूप डेंजरस असली टायरला. इथं मित्रांनो तुम्ही दाखवा गाडी कुठे बरोबर ते घासलेलं. गाईस टायर बदलला असेल असं याचं म्हणणं असेल. हो बरोबर आहे. टायर बदलला आहे पण गाडी घासली होती. हो गाडी घासली होती. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत 6:51. आम्ही निघालो एका दौऱ्याला. बघू दौरा कुठपर्यंत जातो, कुठे थांबतो, भेटूया ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत चहा प्यायला खूप मोठा प्रवास करून. आता 8 वाजलेत. समोर आहे स्वामीनारायण. व्ह्यू बघा मित्रांनो. थांबा जरा, थांबल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण मित्रांनो तुम्हाला मी ना आता एक व्ह्यू दाखवतो. समोर स्वामीनारायणचं टेम्पल आहे आणि मी हा ब्लॉग शूट करतो 17 Pro मधून. तर तुम्हाला याचं मी झूम टेस्ट दाखवतो. आपण झूम टेस्ट करूया 17 Pro ची. क्वालिटी बघा.
तर तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इकडेच संपवूयात. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग येईल, नक्कीच येईल. उद्या येईल, परवा येईल, नाही तर त्याच्या पुढच्या दिवशी येईल. पण आमचे ये ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करा. गब्बर शेठचे ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट करा. चला भेटूयात परत. बाय.